स्वयंपाकघरातील आपली अशी एक वस्तू जी की एकदम झिरो किमतीची, त्यापासून बघा आज आपण अशी एक रेमेडी तयार करणार आहोत की त्याच्यापासून बऱ्याच जणांना बघा काय त्रास असतो की रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला होते. म्हणजेच काय होतं की आता लघवीला गेलो की 5च मिनिटात परत एकदा लघवीला लागते, आता लघवीला जाऊन आलो की परत एकदा लघवीला लागते. तर हा जो त्रास आहे तो आपल्याला बघा आपली जी घरातील जी किचनमधील एक वस्तू आहे त्याच्यापासून बघा आपल्याला हा जो लघवीला जाण्याचा वारंवार जो त्रास आहे तो आपण काय करणार आहोत तर पूर्णपणे असा काय करणार आहोत की तो बंद होणार आहे. आणि तेही आपली घरातली वस्तू काय आहे तर ते तुम्हाला दाखवतो. तर ती वस्तू आहे आपलं जिरं. हे पाहू शकता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिरं प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि हे प्रत्येक जण आपल्या स्वयंपाकामध्ये आपण रोज जिऱ्याचा जो आहे तो वापर रोज करत असतो. आपल्या स्वयंपाकामध्ये जिऱ्याची आणि मोहरीची जी फोडणी आहे ती 100% आपण रोज आपल्या भाजींना देत असतो. तर अशा जिरीपासून आपण काय करणार आहोत आज बघा. तर जे लघवीला वारंवार जो त्रास होत असतो तो त्रास जो आहे का नाही आपण तर तो त्रास पूर्णपणे नाहीसा करणार आहोत बघा. त्याच्यामुळं आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचा आहे, जेणेकरून ह्याची जी आपण जिऱ्यापासून जे काय औषध तयार करणार आहोत ते औषध तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि दुसरं म्हणजे काय आहे की हे औषध आपण कशा पद्धतीने तयार करतोय आणि हे जे औषध आहे ते आपल्याला कधी घ्यायचं आहे, कोणत्या वेळेस घ्यायचं आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे हे पण आपण संपूर्णपणे जी माहिती आहे ती आपण व्यवस्थितपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला आपण करूया आता हा व्हिडिओला सुरुवात. आणि ही जी माहिती आहे म्हणजे जे आपण जिऱ्यापासून जी होम रेमेडी जी आपण घरी औषध तयार करणार आहोत ती कशा पद्धतीने तयार करणार आहोत ते पाहूया. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जिरं जे आहे ते आपल्याला गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर चला आपण हे भाजून घेऊ, कशा पद्धतीने भाजायचे ते पण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर चला आता आपण जाऊया गॅसजवळ आणि ह्या जिरेला जे आहे ते आपण घेऊया भाजून. तर आता आपण सर्वप्रथम काय करूया तर घेऊया आपण हा गॅस चालू करू. आणि गॅस चालू केल्याच्या नंतर आपल्याला गॅस हा हाय म्हणजे खूप असा मोठा ठेवायचा नाही, तर आपल्याला गॅस हा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे स्लो करायचा आहे. म्हणजेच गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला छोटीशी करून घ्यायची आहे बघा. आणि लहान फ्लेमवरती आपल्याला काय करायचं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही काय करायचं आपल्याला की हे जे जिरं आहे ते आपण आता किती प्रमाणात घेणार आहोत. 1 टायमिंग म्हणजेच एका टायमिंगचं आपण औषध तयार करणार आहोत. तर ते आपल्याला जिरं किती घ्यायचं आहे तर साधारणतः आपल्याला आपला जो टेबलस्पून आहे म्हणजे आपला जो घरातील चमचा आहे तो सपाट चमचा घ्यायचा आहे आपल्याला. किती एक सपाट असा चमचा घ्यायचा आहे. म्हणजे जिरं म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला अति प्रमाणात केली म्हणजे अति घाई संकटात नाही असं म्हटल्याप्रमाणे. किंवा आपण जे जास्तीची वस्तू कुठली खात असतो, आपण पाणी जरी जास्त पिलं तरी उलटून बाहेर पडतं. किंवा जेवण जरी जास्त खाल्लं तरी जेवणसुद्धा आपलं काय होत असतं तर उलटून पडत असतं. म्हणून काय करायचं असतं आपल्याला कुठलीही गोष्ट घेत असताना प्रमाणात घ्यायची आहे. मग आपण आता ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता की जिरं जर जास्त प्रमाणात घेतलं तर ते पचणार नाही. मग आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचं आहे म्हणून आपण सपाट चमचा असं हे जिरं घेतलेलं आहे. थोड्या प्रमाणात घेतलं तरी चालतंय, तुम्ही जास्तच घ्यावं म्हणून काहीही नाही. तर हे आपण थोडंसं जिरं घेतोय आपण. आणि हे जिरं घेतल्याच्या नंतर आपल्याला हे मंद आचेवरतीच काय करायचं आहे तर हे जे जिरं आहे ते आपल्याला आता काय करायचं आहे भाजायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि हे जिरं भाजलंय केव्हा हे आपल्याला कधी कळणार आहे बघा. तर हे जिरं भाजल्याच्या नंतर आपण फोडणी दिल्याच्या नंतर बघा एक सुगंधी प्रकारचा जो वास असतो तो वेगळ्या प्रकारचा वास यायला चालू झाला की समजून जायचं आहे की आपलं जे जिरं आहे ते छान पद्धतीने भाजलेलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आपण मंद आचेवरतीच आपण काय करत आहोत तर हे जिरं भाजून घेत आहोत. ह्याला आपल्याला करपू द्यायचं नाही, आपल्याला फक्त थोडंसं भाजायचं आहे त्याचा थोडासा सुगंध येईपर्यंत. हे पाहू शकता तुम्ही. आणि मंद आचेवरती हे करपत नाही म्हणून आपण काय करायचं आहे या गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम छोटी ठेवायची आहे बघा. तर हे अशा पद्धतीने काय झालेलं आहे आपलं आता हे जिरं जे आहे ते आपलं छान पद्धतीने भाजून झालेलं आहे. आणि आता हे जिरं भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे
तर ही गॅस जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कढई जी आहे गॅसवरची ती उतरून घ्यायची आहे. आणि उतरून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे की असं एक पातेलं घ्यायचं आहे. आणि हे पातेलं घेतल्याच्या नंतर बघा ह्या पातेल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती ठेवून आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर एक फुलपात्र आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर हे पाहू शकता आपण एक फुलपात्र जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे. आणि आता हे पाणी ओतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. जास्त उकळून घ्यायची आपल्याला गरज नाही. पाणी फक्त काय करायचं आहे की फक्त कोमट करून घ्यायचं आहे. म्हणून आपण साधारणतः आपण पाहू शकता तर हे पाणी कोमट झालेलं आहे. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे. आणि बंद करून घेतल्याच्या नंतर बघा आपलं जे हे फुलपात्र आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर हे पाणी जे आहे हे कोमट केलेलं आपण, तर साधारणतः एक फुलपात्र आपण हे पाणी कोमट केलेलं आहे. तर बघा बऱ्याच जणांना हा जो लघवीचा त्रास आहे तो पूर्णपणे आपण काय करणार आहोत की हे जे आपलं जिरं आहे ह्याच्यापासून पूर्णपणे आपण काय करणार आहोत बघा, तर हा लघवीचा त्रास पूर्णपणे नाहीसा करणार आहोत बघा. तर बऱ्याच जणांना बघा, छोट्या लहान मुलांना किंवा आपले जे वृद्ध व्यक्ती आहेत म्हणजे जे म्हातारे झालेले व्यक्ती आहेत, स्त्री असो किंवा पुरुष असो, ह्यांचं काय होत असतं की ह्या वयामध्ये आपली जी शरीराची सूत्रे जी आहेत ती काय होत असतात, तर ती ढिल्ली होत असतात. म्हणजे वयाच्या मानाने आपल्या बघा प्रत्येकाला काय होत असतं, वय झालं की आपलं जे शरीर घट्ट आहे ते काय होतं, असं सुरकत्या पडून आपले शरीर जे आहे ते पातळ व्हायला सुरुवात होतं, म्हणजेच ढिल्ले व्हायला सुरुवात होते बघा. प्रत्येकाला अशा काय म्हणतात त्याला, हातावरती आपल्या झुरमुळ्या म्हणजेच काय म्हणतात त्याला, सुरकुत्या पडत असतात. तर त्या बघा वयाच्या मानाने म्हणजे सगळे आपले वय जसं होईल तसं तसं आपल्याला आजार जे आहेत ते सुरू होत असतात. आणि दुसरं म्हणजे काय आहे बघा, तर बऱ्याच जणांना काय असतं बघा, तर डायबिटीजचा त्रास असतो, म्हणजे शुगर म्हणजे साखर ही असते. आणि ह्या शुगरचे किंवा साखरेचे जे पेशंट आहेत ह्यांना काय होत असतं, तर जो लघवीचा त्रास आहे तो भरपूर प्रमाणात असा होत असतो बघा. तर बघा त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतं. मग आपण हे पण सांगणार आहोत की हे जे आपण आता घरगुती हे जिऱ्याचं जे औषध आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे, केव्हा घ्यायचं आहे आणि कुणी घ्यायचं नाही. बरोबर आहे, हे कुणी घ्यायचं नाही हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि दुसरं म्हणजे हे कधी घ्यायचं हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे. कधीही घ्यायचं नाही. हे औषध घेण्याची एक वेळ असते. आपल्याला डॉक्टर लोक सांगतात बघा की ह्याच वेळेला हे औषध घ्या, त्याच वेळेला ते औषध घ्या. त्याच पद्धतीने आपल्याला किती टायमिंग आणि कोणत्या वेळेस हे औषध घ्यायचं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचा आहे बघा. तर बघा आता आपण हे जे कोमट पाणी केलेलं होतं ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण जी एक सपाट चमचा जे हे जिरं घेतलेलं होतं, तर हे जिरं काय करायचं आहे आपल्याला आता हे ह्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे टाकून घेतल्याच्या नंतर बघा, तर हे जिरं आपोआप ह्याच्यामध्ये आता संपूर्ण जे आहे त्या ह्या फुलपात्रामध्ये काय होणार आहे, हे खाली जाणार आहे तळाशी. आणि हे तळाशी गेल्याच्या नंतर बघा आता आपल्याला हे जे आपण कोमट पाण्यामध्ये जे जिरं टाकलेलं होतं ते आपल्याला आता किती वेळ ठेवायचं आहे बघा. आणि किती वेळ ठेवल्याच्या नंतर ह्याचं औषध आणखीन कुठल्या प्रकारे करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तर ह्याला साधारणतः आता आपल्याला काय करायचं आहे की आता ज्यावेळेस आपल्याला हे औषध घ्यायचं आहे, काय करायचं आहे, औषध घ्यायचं आहे, तर बघा त्या औषध घ्यायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे साधारणतः जिरं जे आहे ते आपल्याला 2 तास काय करायचं आहे, भिजत घालायचं आहे. किती, 2 तास जे आहे ते भिजत घालायचं आहे. आणि भिजत घातल्याच्या नंतर पुढं काय करायचं ते मी सांगतो. तर चला आता आपण हे जे जिरं आहे ते 2 तास काय करूया की भिजत घालूया. तर आता आपले झालेले आहेत फायनली 2 तास. आणि 2 तास झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला जे औषध आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे बघा आणि कशा पद्धतीने हे घ्यायचं आहे. तर बघा बऱ्याच जणांना काय होत असतं की लघवीला जे आहे ते भरपूर प्रमाणात लागत असतं. आणि हे औषध आपल्याला आता किती दिवस घ्यायचं आहे बघा ते पण सांगतो तुम्हाला.
आणि ह्याची पथ्य कशा प्रकारे पाळायच्यात बघा आपल्याला. तर काय करायचं आहे, ज्यांना जो हा लघवीचा त्रास आहे त्यांनी हे काय करायचं आहे, हे जिऱ्याचं औषध जे आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा. आणि आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पथ्य काय पाळायचे आहेत. तर बघा आपल्याला ज्यावेळेस आता तुम्ही म्हणता दादा की हे पथ्य कशी पाळायचे, तर बघा आपल्याला जे पाणी आहे, तुम्ही म्हणता शरीराला भरपूर पाणी प्यावं लागतं, बरोबर आहे. परंतु तो किती वाजेपर्यंत पाणी प्यायचं आहे आपल्याला, तर 3 वाजेपर्यंत जे पाणी आहे, जे सकाळपासून 3 वाजेपर्यंत जे तुम्ही काय पाणी पिचाल ते 3 वाजेपर्यंतच तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं आहे, जेवढं तुमचे शरीर मागते तेवढं पाणी तुम्हाला काय करायचं आहे 3 वाजेपर्यंत प्यायचं आहे. म्हणजे जे कुठले लिक्विडचे पदार्थ तुम्ही घेत असाल ते पदार्थ किंवा नारळ पाणी काही जरी घेत असाल तुम्ही तर ते 3 वाजेपर्यंत घ्यायचं आहे. 3च्या नंतर आपल्याला पाणी जे आहे ते एकदम कमी प्रमाणात घ्यायला सुरुवात करायचं आहे. किती कमी प्रमाणात. जिथं तुम्ही 1 तांब्या पिता असाल तिथं तुम्ही 1 फुलपात्र किंवा अर्धा ग्लासच पाणी प्यायला कमी करायचं आहे. आणि ते किती वाजेपर्यंत करायचं आहे, 6 वाजेपर्यंत आपल्याला पाणी कमी प्रमाणात प्यायचे. आणि 6च्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, 6 वाजले की आपल्याला 6 वाजता हे अशा पद्धतीने हे जे अर्धा सपाट चमचा जे आहे आपला तो हे जे जिरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून घेऊन आपल्याला हे जे कोमट पाणी केलेलं आहे तर हे कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. आणि टाकल्याच्या नंतर हे कोमट पाणी आपल्याला किती वेळ ठेवायचं म्हणून सांगितलं तुम्हाला की 2 तास ठेवायचं आहे. आणि हे 2 तास ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे कोमट पाणी आता आपल्याला परत एकदा ह्या पातेल्यामध्ये काय करायचं आहे तर वतून घ्यायचं आहे. आणि वतून घेतल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे तर गॅस सुरू करायचा आहे. आणि गॅस सुरू करून आपल्याला काय करायचं आहे तर ह्या गॅसवरती आपल्याला असं हे पातेलं जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे. आता ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे औषध कशा प्रकारे तयार होतं ते बघा बरं का, व्यवस्थित आणि व्यवस्थित कुठेही स्किप करू नका. व्यवस्थित औषध बघा कशा पद्धतीने तयार होतंय. तर हे औषध तयार करत असताना आपल्याला आता काय करायचं आहे, आपण मगाशी तर पाणी उकळून हे करून घेतलेलं होतं, कोमट करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 2 तास ठेवून आता हे पाणी आपण परत पातेल्यात टाकलेलं आहे. आणि हे पाणी आता आपल्याला काय करायचं आहे तर उकळी येईपर्यंत काय करायचं आहे, उकळी येईपर्यंत आपल्याला आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते पाणी वतून घ्यायचं आहे. आता ते उकळून घेतल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे, कधी घ्यायचं आहे ती माहिती आपण व्यवस्थित पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे औषध घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर जे 6 वाजलेत आपले, संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि संध्याकाळच्या 6च्या नंतर बघा बऱ्याच जणांना काय सवय असते की चहा कॉफी पिण्याची सवय असते. तर त्या अशा ज्या लोकांनी काय करायचं आहे की ज्यांना वारंवार लघवीचा त्रास होतो, संध्याकाळी लघवीला म्हणजे झोपायच्या टायमिंगला सुद्धा भरपूर प्रमाणात लघवीचा त्रास होत असतो, अशांनी काय करायचं आहे बघा, तर ही जी आपली जी होम रेमेडी आहे ती होम रेमेडी कोणत्या पद्धतीने घ्यायची बघा, तर संध्याकाळी 6च्या नंतर चहा प्यायचा नाही, कॉफी प्यायची नाही आपल्याला. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे उकळी फुटलेली आहे. आणि उकळी फुटल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण जे फुलपात्र घेतलेलं होतं हे उकळी फुटलेलं जे पाणी आहे जिरेचं ते काय करायचं आहे बघा, आता आपल्याला हे चहाच्या पद्धतीने काय करायचं आहे बघा आपल्याला, तर हे अशा पद्धतीनं हे गाळून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण पाणी जे आहे ते आता हे गाळून उकळून जे आहे ते आपली होम रेमेडी जी आहे ते व्यवस्थितपणे आता तयार झालेली आहे. तर आता ही तयार झालेली होम रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची बघा, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे गाळून उकळून घेतलेलं जे पाणी आहे जिऱ्याचं हे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एकदम थंड होऊ द्यायचं आहे. कोमट सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही, एकदम थंड होऊ द्यायचं आहे. आणि हे थंड झालेलं पाणी काय करायचं आहे बघा आपल्याला, तर आता आपण काय केलेलं होतं की साधारणतः 6 वाजता आपण हे पाणी तयार करून घेतलं होतं. आणि ज्यावेळेस आपलं जेवण वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पाणी आहे हे पाणी जे आहे आपल्याला, तर आपण 1 फुलपात्र पाणी घेतलं होतं त्याचा अर्ध फुलपात्र आपण जिरा पाणी तयार केलेलं आहे. आणि हे जिरा पाणी आपण काय करायचं आहे बघा, तर साधारणतः
झोपायच्या वेळेस काय करायचं आहे, झोपायच्या 15 मिनिटा अगोदर आपल्याला हे जे जिरा पाणी आहे ते हे झोपायच्या 15 मिनिटा अगोदर किती दिवस घ्यायचं आहे, तर साधारणतः 7 दिवस घ्यायचं आहे. किती? 7 दिवस घ्यायचं आहे. आणि 7 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे लघवीला जे वारंवार लागत होते, सारखं सारखं लघवीवर आलं की परत 5 मिनिटांनी लघवीला जावं लागत होतं, असा जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होणार आहे. तर तुम्ही म्हणता दादा आता हे 7 दिवसाच्या नंतर पुढं चालू ठेवायचं आहे का, तर 7 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला की आपल्याला काय करायचं आहे, नंतर 10 ते 15 दिवसांनी काय करायचं आहे की अशाच पद्धतीने परत एकदा हे पाणी तयार करून 10 ते 15 दिवसांनी आपण हे चालू ठेवू शकता. आता आपण पहिल्यांदा काय कसं पद्धतीने पाणी घेत होतो, तर लागोपाठ 7 दिवस आपण पाणी घेत होतो. म्हणजे आज तयार केलं की उद्या घेत होतो, परवा घेत होतो, असं 7 दिवस आपण पाणी घेतलं. पण परत तुम्हाला छान पद्धतीने रिझल्ट आला, तुमची लघवी होणे बंद झाली की त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, महिन्यातून 15 दिवस म्हणजे 15 दिवसांनी, म्हणजे थोडक्यात महिन्यात फक्त 2दा पाणी तयार करायचं आहे आपल्याला. समजा 1 तारखेला पाणी तयार केलं तर डायरेक्ट 15 तारखेला तयार करायचं आहे आणि 15ला केल्याच्या नंतर डायरेक्ट 30 तारखेला आपल्याला पाणी तयार करायचं आहे. म्हणजे असं की महिन्यातून फक्त 2 ते 3 दिवस आपल्याला हे पाणी तयार करायचं आहे. महिन्यातून फक्त 2 ते 3 वेळेसच आपल्याला हे जे पाणी आहे ते घ्यायचं आहे. परत रेग्युलर चालू ठेवायची गरज नाही. हे आलंय तुमच्या लक्षात व्यवस्थितपणे पाणी घेण्याची पद्धत. पहिल्यांदा सलग 7 दिवस घ्यायचं आहे, त्याच्यानंतर बंद करायचं आहे पाणी. त्याच्यानंतर आपल्याला महिन्यातून 1 ते 2 किंवा 3 वेळेसच हे पाणी तयार करायचं आहे बघा, आणि ते आपल्याला प्यायचं आहे. तुमचा जो लघवीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आपण पाणी तयार केलं आहे हे कोणी घ्यायचं नाही. तर हे बघा, हे पाणी जे आपले कशाचे पेशंट, ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना शुगर आहे किंवा जे आजारी व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींनी हे जे औषध आहे ती अजिबात घ्यायचं नाही. म्हणजे शुगरच्या पेशंटनी, आजार पेशंटनी किंवा ज्यांना साखर आहे अशा व्यक्तींनी, हे जे आजारी व्यक्तींनी हे औषध जे आहे ते घ्यायचं नाही. तर भावा बहिणींनो, मी जे हे तुम्हाला जी वारंवार लघवी होते ह्याच्यावरती जे औषध तयार केलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.